Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आगामी गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा एफडीएच्या म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाया गाजण्याची शक्यता आहे. कारण या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये गणेशोत्सवाच्या काळात महाप्रसाद आणि भंडाऱ्याच्या बाबतीत काय नेमक्या उपाययोजना केल्या जातील, काही तपासण्या होणार का, याच्याबद्दलचा महत्त्वाचा खुलासा केलेला आहे. कारण आता सणासुदीचा काळ येतो आहे आणि या सणासुदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाई किंवा खाण्याचे जे अन्न पदार्थ आहेत जसे की मोदक, लाडू, पेढे, बर्फी, काजू कतली, रसगुल्ला, श्रीखंड, बेसन लाडू, बुंदी, रवा लाडू, नारळाची वडी आणि खव्याचे पदार्थ, ही सगळी लिस्टच मी तुम्हाला वाचून दाखवली जी सणासुदीच्या काळामध्ये लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात, खात असतात आणि इतरांना भेटवस्तू भेट स्वरूपात सुद्धा देत असतात. त्यामुळं या संदर्भात तुकाराम मुंढे यांनी काही कुठल्या सूचना जारी केलेल्या आहेत का? जी चर्चा सध्या सुरू आहे की गणेशोत्सवाच्या काळात एफडीए कडून म्हणजेच अन्न व औषध विभागाकडून नवीन नियमावली जारी केली जाऊ शकते, याच्याबद्दलचे कुठले अपडेट्स आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर एफडीएने नेमकं काय या सगळ्या सणासुदीच्या काळामध्ये करण्याचं ठरवलंय ते सांगण्यापूर्वी तुकाराम मुंढे पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणाले ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं. ते म्हणतायत, सणासुदीत स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही काय खात आहात याकडे सर्वाधिक डोळसपणे लक्ष द्यायला हवं. यंदाच्या गणेशोत्सव सोहळ्याच्या सोबतच वर्षभरातील सणांचे कॅलेंडर तयार केले आहेत आणि त्यानुसार एफडीए कडून तपासणी करण्यात येईल. म्हणजे एक प्रकारे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहे की मुंबई, पुण्यासह नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातल्या अनेक ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा एफडीएच्या तपासण्या जारी राहतील. हे त्यांच्या बोलण्यातून जवळपास स्पष्ट झालेले आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांच्या भूमिकेतून एक गोष्ट सुद्धा समोर आली की गणेशोत्सवाचा काळ आहे, महाप्रसाद आणि भंडारा लोकांना वाटला जाईल म्हणून आम्ही वेगळी नियमावली आणतो का, तर तसं होणार नाही. वेगळी मोहीम आखतो का, तसंही सुद्धा होणार नाही. पण जे नियम आम्ही यापूर्वी ज्या नियमांच्या अंतर्गत कारवाया झालेल्या आहेत त्याच नियमांच्या अंतर्गत गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा तपासण्या केल्या जातील असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलेलं आहे. आणि सोबतच ते काय म्हणतायत, सणांसाठी स्वतंत्र नियम नसला तरी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबतच्या विद्यमान नियमांचे पालन हे सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. त्यामुळं गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा तपासणी अनेक ठिकाणी होऊ शकते. आतापर्यंत काय झालंय तर 31हून अधिक ठिकाणी आस्थापनांची तपासणी करण्यात आली. म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य जे काय खानावळी असतील तिथे, आणि त्यामध्ये 165 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत आणि 750हून अधिक आस्थापनांना सुधारणा करण्याची नोटीस ही बजावण्यात आलेली आहे. पण याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर या आगामी काळामध्ये एफडीए कडून सगळ्यात जास्त तपासण्या कुठल्या होऊ शकतात तर त्याच्यामध्ये भेसळीसह दर्जाची तपासणी. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भंडारा असेल, महाप्रसाद असेल, या ठिकाणी एफडीएचे अधिकारी म्हणजेच अन्न व औषध विभागाचे अधिकारी पोहोचू शकतात आणि तिथल्या खाद्यपदार्थांची किंवा महाप्रसादाची किंवा भंडाऱ्यातल्या अन्नांची तपासणी करू शकतात आणि त्याच्यामध्ये काही भेसळ आहे का, त्याचा दर्जा योग्य आहे का, अशी सुद्धा तपासणी या आगामी काळामध्ये होऊ शकते असे संकेत सुद्धा या विभागाकडून देण्यात आले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सुट्ट्या मिठायांवरती सुद्धा लक्ष देण्यात येणार आहे. म्हणजे जी मिठाई या सणासुदीच्या काळामध्ये लोकांना खरेदी करायची असते, मग ती अनेक लोक सुट्टी खरेदी करतात, बॉक्समध्ये घेत नाहीत, छोट्या छोट्या शासेट किंवा पॅकेट्समध्ये ते खरेदी करतात. या मिठायांवरती सुद्धा एफडीएचं लक्ष आहे. कारण इथे दूषित सामग्रीतून अन्न बनवलं जाऊ शकतं किंवा मिठाई बनवली जाऊ शकते असा सुद्धा संशय आहे. आणि सोबतच जागा स्वच्छ असणे, योग्य पद्धतीने बनवलं गेलेलं असणे, पूर्ण हायजीन मेंटेन केलेलं असणं, या सगळ्या गोष्टींची सुद्धा तपासणी या सगळ्या प्रकरणामध्ये केली जाईल. आणि नियमांचं, कायद्यांचं आणि गाईडलाईनचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी सुद्धा एफडीए कडून घेतली जाणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सणासुदीच्या काळामध्ये दुसऱ्या राज्यातून जे पदार्थ येणार आहेत त्याच्यावरती एफडीएची करडी नजर आहे. मग आजूबाजूचे राज्य असतील किंवा दूरचे राज्य असतील तिथून सुद्धा. म्हणजे पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जे लाडू, मोदक, पेढे आणि बर्फी जे गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बनवलं जातं, हे पदार्थ गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच इतर राज्यातून सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि ते दरवर्षी येत असतात. सोनपापडी, संदेश, घेवर, मोहनताळ, धारवाड पेढा, मैसूर पाक, म्हणजे हे सुद्धा पदार्थ आहेत जे गणेशोत्सवाच्या काळामध्ये इथे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये आणले जातात. त्यामुळं वाहतूक आणि साठवणुकी दरम्यान आणि ते बनवताना एफडीएच्या नियमांचं काटेकोरपणे पालन झालेलं आहे की नाही
याची सुद्धा FDA कडून तपासणी केली जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गणेशोत्सवाच्या काळामध्ये रंग आणि सजावटीच्या पदार्थावरती सुद्धा FDA कडून नजर ठेवली जाणार आहे. म्हणजे लाडक्या गणरायाला ज्यावेळेला लोक मंडपमध्ये ज्या काही गोष्टी पदार्थ तिथे जे वापरतात सजवण्यासाठी, गणरायाला सजवण्यासाठी, तर त्यावेळेला ते रंग असतील आणि सजावटीचे इतर पदार्थ असतील जे नियमबाह्य पद्धतीने वापरलेले किंवा केमिकल युक्त घटक जर त्याच्यामध्ये आढळले तर त्याची सुद्धा तपासणी करून नियमानुसार कारवाई त्यांच्यावरती केली जाणार आहे. पॅकबंद मिठाईच्या लेबलिंगची तपासणी हा मुद्दा गणेशोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित झालेला नाहीये. तर गेल्या अनेक दिवसांपासून तुकाराम मुंडे हे सतत सांगतायत की मिठाईचं जे लेबलिंग आहे, म्हणजे कुठल्याही अन्नपदार्थाचं जे लेबलिंग आहे त्या लेबलिंगमध्ये अनियमितता आढळली तर आम्ही त्या आस्थापनेचा परवाना रद्द करू किंवा त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू. पण प्रामुख्याने गणेशोत्सवाच्या काळामध्ये मिठाईची खरेदी जास्त होत असल्यामुळे सुद्धा ती मिठाई बनवलेली ती त्याच कंपनीने बनवली आहे का, ज्या कंपनीने ती बनवली आहे त्याचं लेबलिंग त्याच्यावरच आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातले जे काही सगळे नियम आहे या नियमावरती सुद्धा FDA कडून बोट ठेवलं जाणार आहे. त्यामुळं FDA आगामी काळामध्ये काय कारवाई करणार, कुठल्या कुठल्या गोष्टी याच्यामध्ये ऍडिशनल अजून काही नियम आणले जाणार का. अर्थात ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की जेवढे मुद्दे मी तुम्हाला सांगितले त्याच्यामधला कुठलाही मुद्दा नवीन नाहीये. तुकाराम मुंडे यांनी गणेशोत्सवाच्या काळामध्ये ह्या गोष्टींवरती अधिक लक्ष दिलं जाईल आणि हे मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये सणासुदीच्या काळात FDA कुठल्या कुठल्या आस्थापनांची चौकशी करणार, कुठे कारवाई होणार का, जे भक्त मोठ्या मनोभावे लाडक्या गणरायाची पूजा करतात आणि ते प्रसाद इतरांना खाऊ घालतात, भंडारा खाऊ घालतात, महाप्रसाद देतात, त्या सगळ्या भक्तांना स्वच्छ हायजीन असलेलं आणि एक प्रकारे उत्तम दर्जाचं अन्न खायला मिळेल अशी तरतूद किंवा अशी तजवीज हे तुकाराम मुंडे हे करताना पाहायला मिळतात. त्या संदर्भात त्यांनी भूमिका सुद्धा मांडलेली. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.